पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे स्टेशनच्या पार्सल गेट आणि ताडीवाला रोड प्रवेशद्वाराभोवती होणारे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आरपीएफ आणि पीएमसी अधिकाऱ्यांची काल एक संयुक्त बैठक झाली। त्यानंतर लगेचच पीएमसीने अनधिकृत स्टॉल आणि गाड्या हटवण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली आहे। आरपीएफने पीएमसी अधिकाऱ्यांना औपचारिक पत्र लिहून रेल्वे परिसराजवळील बेकायदेशीर फेरीवाले आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल कायमचे हटवण्याची मागणी केली आहे। या पत्रात अतिक्रमणांमुळे प्रवाशांची गंभीर गैरसोय आणि कामकाजातील समस्या स्पष्ट केल्यात। पुणे रेल्वे स्टेशन, पार्सल गेट आणि ताडीवाला रोड साइड स्टेशन गेटच्या आसपास बेकायदेशीर स्टॉल आणि गाड्या अन्नपदार्थांची विक्री करत आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि कोंडी होते। पार्सल गेट जवळ बाहेरील लोक मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा पार्क करतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। पत्रात असं सुद्धा नमूद केलंय की या परिस्थितीमुळे प्रवाशांना, विशेषतः मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना वेळेवर स्टेशनवर पोहोचणे कठीण झालंय। कोंडीमुळे काही प्रवाशांना त्यांच्या गाड्या चुकवाव्या लागतात, ज्यामुळे काही प्रवाशांना साखळी ओढून गाड्या थांबाव्या लागतात, ज्यामुळे सुटण्यास विलंब होतो आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो, असं या पत्रात म्हटलं गेलंय। पुणे स्टेशन, पार्सल गेट भोवती आणि ताडीवाला रोड स्टेशन बाजूच्या गेट जवळील सरकारी रस्त्यावरील गाड्या आणि चहाच्या टप्प्यांचे अतिक्रमण कायमचे हटवा, अशी औपचारिक विनंती पत्राच्या शेवटी आहे। पत्रव्यवहारानंतर पीएमसीचे अधिकारी घटनास्थळी सघन अतिक्रमण विरोधी कारवाई करताना, मार्ग मोकळे करताना आणि अनधिकृत साहित्य जप्त करताना दिसले। या कारवाई दरम्यान आरपीएफ आणि रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते। त्यानंतर परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आणि अनधिकृत विक्रीच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्येवर माहिती मिळताच यावर जलद कारवाई करण्यात आली। यामुळे पुणे विभागातील निष्काळजीपणा आणि निवडक अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे।